आणि त्यानं विडा उचलला. नावतेचं अफजल खाने, नावतेचं अफजल खाने, चिता जागताचं नुसहिताने, कान बोलला छाती ठोकून, शिवबाला टाकतो चिरडून. कौतिक झालं दरबारात, खान निघाला मोठ्या दुर्मीत. कोण रोखणार हे वादळ? आता शिवबाचं काय खरं नाही. इकडं निजाम, तिकडं मोगल, पलीकडं इंग्रज. जो तो हेच बोलू लागला. Did you see the size of Afzal Khan's army? Yeah, sir. But the land of the mountains is dead. राजाची सेना मुठभर, खानाला कसा ठोपणार? काय लढवावा हुन्नर, चिंतेत पंत सरदार. महाराज आपला जीव बोलाचा आहे. खानाचं सैन्य अफाट आहे. त्याच्यासमोर आपला टिकाव लागणं अवघड आहे. काही दिवसांसाठी आपण कुठेतरी अज्ञात स्थळी निघून जाऊ. काय म्हणाला काय म्हण? मासाहेब, आम्हाला आमच्या जीवाची पर्वा नाही. राजांचा जीव वाचणं गरजेचं आहे. काय म्हण? शिवबा केवळ आमचा पुत्र नाही, तर अवघ्या मराठी जनांचा स्वाभिमान. या मातेने आपला पुत्र गमावला तरी बेहत्तर, परंतु भ्याडपणे पळून जाऊन या मराठी मुलखाचा स्वाभिमान गमावता कामा नये. काय म्हणतोय खान? महाराज, खानाला तर खात्री पडली की आपण घाबरला. छान, आम्हाला हेच हवं. महाराज, आजच्या भेटीचं काय करायचं? पंतांकडून निरोप धाडा. म्हणावा की आमची तब्येत जरा अस्वस्थ आहे, दुपारची वेळ ठरवा. त्याला वाटू दे की भीतीपोटी आम्ही त्याला भेटायचं टाळतो. खानाच्या भेटीसाठी महाराजानं एक शानदार शामियाना उभारला होता. भेटीसाठी छान उभारला, भेटीसाठी छान उभारला. नक्षीदार शामियान्याला, नक्षीदार शामियान्याला, अनाच्या या शामियान्या खान दौलत गुन्हेगार, खान दौलत गुन्हेगार. सैनिकांना त्याच्या संगतीला, सैनिकांना त्याच्या संगतीला, शिवराज संगती महाराज. शिवराज संगती महाराज, शिवराज संगती महाराज. राजाला पाहून खान म्हणतो कसा?